मुंबईमधल्या नेव्ही नगर परिसरामधून दोघांनी नेव्हीच्या अधिकाऱ्यांची रायफल आणि काडतुसं पळवली होती। त्यांना शोधण्यासाठी तपास यंत्रणांनी शोध मोहीम राबवली होती। अखेर उमेश डुब्बुला आणि राकेश डुब्बुला या आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय। दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। या प्रकरणी डीसीपी राज तिलक रोशन यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। नेव्ही नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली होती। जे ऑफिसर आहेत नेव्ही नगरमधले त्यांचा एक रिलीवर आला आणि त्यांनी मी रिलीवर असल्याचं सांगून त्यांची रायफल घेतली आणि त्यानंतर ती रायफल घेऊन तो फरार झालेला आहे। आता या संदर्भात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत क्राईम ब्रांचचे डीसीपी राज तिलक रोशन जे आहेत NDTVमध्ये स्वागत। एकंदरीत घटना घडलेली आहे, दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, काय सांगाल त्याबद्दल? हा 6 तारीखची घटना होते। तर नेव्ही नगर कोलाबाला आहे, तिथे दोन माणूसने मिळून हा घटना घडवली। त्यामध्ये एक माणूस होते ज्यांचे नाव आता क्लिअर झालेले आहे, आम्ही ज्यांना कस्टडीमध्ये घेतलेले आहे ते राकेश डुब्बुला आहे। ते आतमध्ये गेले आणि त्यांनी तिथे जे सेंट्री ड्युटीवर होते वॉच टॉवरमध्ये त्यांना कन्व्हिन्स केले, हा कारण नेव्हीच्या ड्रेसमध्ये होते। त्यांना ह्यांनी कन्व्हिन्स केले की आता काही अलर्ट वगैरे वाढलेले आहे, अलर्टच्या लेवल आम्ही ड्युटी करणार, आम्ही सुपिरियर रँकचे आहे, तसा कन्व्हिन्स करीन मिसगाईड करून ते ड्युटीवर थांबले। जे पहिलेचे माणूस होते निघून गेले। तिथे जे इंसास रायफल होते, 3 मॅगझिन होते आणि 40 लाईव्ह राऊंड होते, तो त्यांनी एक बॅगमध्ये पॅक केले आणि ॲज पर त्यांचे प्लॅनिंग ते दुसरा भाऊ जे सख्खा भाऊ आहे त्यांचे नाव उमेश डुब्बुला आहे, ते वॉच टॉवरचे भिंत आहे तिथेच ते पलीकडे ते उभे होते, त्यांना ते फेकले आणि त्यानंतर हा पण बाहेर निघून गेले, ड्रेस चेंज केले आणि दोन्ही मिळून त्यानंतर ट्रेनने तेलंगणा गेले। तर आम्ही क्राईम ब्रांचने इन्व्हेस्टिगेशन चालू केले आणि जे आमच्या फील्ड वर्क आहे आणि टेक्निकल इंटेलिजन्स आहे, ह्युमन इंटेलिजन्स आहे, त्या बेसिसवर त्यांचे लोकेशन आम्हाला माहिती पडले की ते तेलंगणाला आहे, आसिफाबाद जिल्ह्याला एक गावामध्ये येलकापल्ली। आमची टीम तिथे पोहोचले आणि लोकल पोलीसच्या मदतीने त्यांना आता कस्टडीमध्ये घेतलेले आहे दोघांना आणि आर्म्स आणि ॲम्युनिशन पण जप्त केलेले आहे। जे आसिफाबाद हा जिल्हा आहे, येलकापल्ली या ठिकाणून त्यांना अटक करण्यात आलेली असून आता मुंबई क्राईम ब्रांच आहे तो अधिकचा या संदर्भात तपास करणार आहे। कॅमेरा पर्सन अमरसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।